भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण होण्याचं कारण नेमकं काय? नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज. जागतिक बाजारपेठेतील वेगाने बदलणाऱ्या घडामोडींमुळे भारतीय रुपयाची होणारी घसरण ही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया आतापर्यंतच्या सगळ्यात निचांकी पातळीवर म्हणजेच प्रति डॉलर 96.33च्या उंबरठ्यावर पोहोचलाय. चलन घसरल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या बजेटवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच सलग 5व्या सत्रामध्ये रुपयाने नवा तळ गाठल्याने आर्थिक क्षेत्रामध्ये चिंता वाढली आहे. आज आपण रुपयाच्या घसरणीमागची मुख्य कारणं आणि त्याचे परिणाम काय आहेत ते जाणून घेणार आहोत. आता रुपया घसरण्यामागे प्रमुख 3 कारणं आहेत. यातलं पहिलं कारण आहे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये उडालेला भडका. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचा दर हा प्रति बॅरल $107च्या पुढे गेलाय. भारत आपली 85%हून अधिक तेलाची गरज ही आयातीद्वारे पूर्ण करतो. तेल महाग झाल्याने भारताला डॉलरमध्ये जास्त पैसे मोजावे लागत आहेत, ज्यामुळे रुपया कमजोर होतोय. तसेच भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्चं तेल आयात करणारा देश आहे. देशातील जवळपास 88% तेल हे आयातीवर अवलंबून असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील तेल दर वाढले की त्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि रुपयावर दिसून येतो. दुसरं कारण आहे मजबूत झालेला अमेरिकन डॉलर. अमेरिकेतील मजबूत आर्थिक आकडेवारीमुळे अमेरिकन मध्यवर्ती बँक व्याज दरामध्ये मोठी कपात करण्याची शक्यता कमी झाली आहे. परिणामी डॉलरचा इंडेक्स वधारून 99.5 वर पोहोचलाय. जागतिक अनिश्चिततेच्या काळामध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरातील गुंतवणूकदार हे डॉलरला पसंती देत आहेत. त्यामुळे सुद्धा रुपयांचं मूल्य घसरत चाललंय. तिसरं कारण आहे परदेशी गुंतवणूकदारांची माघार. जागतिक पातळीवरील अस्थिरतेमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आपले पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. देशातून डॉलर बाहेर जात असल्यामुळे रुपयावरील दबाव हा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सुद्धा रुपयांचं मूल्य घसरलंय. इराण युद्धानंतर रुपया सुमारे 5.5% घसरला असून आशियातील सर्वात कमजोर चलनांपैकी एक ठरलाय. चालू वर्षामध्ये रुपयामध्ये तब्बल 60%ची घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे. आता रुपयाच्या घसरणीचा सर्वसामान्यांवर आणि देशावर काय परिणाम होणार ते देखील जाणून घेऊ. यातला पहिला परिणाम आहे शिक्षण आणि प्रवास हा महाग होणार आहे. जे विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षणासाठी जात आहेत किंवा जे नागरिक परदेश दौऱ्याचं नियोजन करत आहेत त्यांचा खर्च वाढणार आहे. कारण आता पूर्वीच्या तुलनेमध्ये डॉलर खरेदी करण्यासाठी अधिक भारतीय रुपये मोजावे लागणार आहेत. दुसरा परिणाम आहे महागाईमध्ये होणारी वाढ. रुपया कमजोर झाल्यामुळे परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू महाग होतात. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशात नुकतीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इंधन महागल्याने वाहतूक खर्च वाढेल आणि पर्यायाने भाजीपाल्यापासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सगळं काही महाग होऊ शकतं. तिसरा परिणाम आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि गाड्या महागणार. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लागणारे मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सुटे भाग आणि कच्चा माल हा परदेशातून येतो. डॉलर महागल्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढेल, ज्यामुळे ग्राहकांसाठी या वस्तू खरेदी करणं हे अधिक खर्चिक होणार आहे. तर हे सगळे परिणाम आपल्याला रुपयाच्या मूल्यात घसरण झाल्याने भोगावे लागणार आहेत. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.